पुरंदर विमानतळासाठी 7 गावातील जमिनींच्या संपादनासंदर्भात शेतकऱ्यांकडून जवळपास 2052 हरकती दाखल झालेल्या आहेत। या हरकतींवर 9 जूनपासून सासवड इथं सुनावणी सुरू होईल। गावनिहाय आठवडाभर ही सुनावणी होणार आहे। दरम्यान शेतकरी प्रकल्पास विरोध करणार की अधिक भरघोस मोबदला मागणार याकडे लक्ष असेल। पुणे महापालिकेला प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीत मोठं यश मिळालंय। पुणे मनपानं गेल्या 30 वर्षात 10,000 किलोहून अधिक प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करून विल्हेवाट लावलेली आहे। दरम्यान या कारवाईमध्ये पुणे महापालिकेनं 3 वर्षात 1,37,00,000 दंड वसूल केलाय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज 140 किलोमीटर पालखी मार्गाची पाहणी करणार आहेत। याची सुरुवात दुपारी पंढरपूर इथून होईल तर संध्याकाळी 6:30च्या सुमारास नीरा दत्त घाट इथं पाहणी संपेल। राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईतील महाव्यवस्थापक यामिनी जोशी यांनी येवला आगाराला अचानक भेट दिली। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक या अभियानाअंतर्गत त्यांनी स्थानकाची पाहणी केलेली आहे। यावेळी त्यांनी येवल्यातील प्रवासी आणि पत्रकारांसोबत देखील संवाद साधला। मुंबई महापालिकेनं प्लास्टिक विरोधात कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये दुकानदार आणि विक्रेत्यांकडून 1,13,082 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलाय। तसंच त्यांच्याकडून 8 कोटींचा दंडही वसूल करण्यात आलेला आहे। 2018 पासून ते मे 2025 पर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात चकमक झाली आहे। चकमकीमध्ये आणखी एक जहाल नक्षलवादी ठार झालाय। नॅशनल पार्क परिसरात डीआरजी आणि एसटीएफनं ही कारवाई करत नक्षलवादी सुधाकरला ठार केलेलं आहे। या सुधाकरवर 40 लाखांचं बक्षीस होतं। आरटीईसाठी शिक्षण विभागानं 176 कोटी 92 लाख रुपये मंजूर केलेत। पहिली ते 8वी पर्यंतच्या 4,79,000 विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणासाठी 176 कोटी 92 लाख रुपये मंजूर करण्यात आले। समृद्धी महामार्गावरून आतापर्यंत 2 कोटी वाहनांनी प्रवास केला। या वाहनांच्या माध्यमातून एमएसआरडीसीच्या तिजोरीमध्ये 1,530 कोटी रुपये जमा झालेले आहेत। तसंच आता नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा 3रा टप्पा देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। भंडाऱ्यातील राजीव गांधी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शहरातील रस्त्यांचं काम अर्धवट सोडल्यानं नागरिकांनी प्रचंड त्रास सहन करतायत। त्यामुळे याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आले। 11वीसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत संपल्यानंतर येत्या रविवारी म्हणजे 7 जूनला गुणवत्ता प्रवेश फेरी होणार आहे। तर 9 ते 11 जून या कालावधीमध्ये हे प्रवेश पूर्ण केले जातील। अखेरच्या दिवसापर्यंत राज्यातून 12,71,000 विद्यार्थ्यांनी 11वी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे। 11वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीपासून 1,41,000 विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे। काल दुपारी 2 वाजता 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी बंद करण्यात आली। त्यामुळे तब्बल 1 लाख विद्यार्थी पहिल्या फेरीला मुकणार आहेत। यात सर्वाधिक विद्यार्थी हे मुंबई विभागातील आहेत तर सर्वात कमी विद्यार्थी हे लातूर विभागातून आहेत। शिक्षक भरती घोटाळा अर्थात शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यव्यापी चौकशी करा अशी मागणी शिवसेना आमदार कृपाल तुमाणे यांनी केलेली आहे। याबाबत तुमाणे यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिले। या घोटाळ्यामध्ये मंत्रालयात बसणारे सचिव स्तरावरील अधिकारी तर इतर कर्मचाऱ्यांसह शिक्षण विभागातील अनेक जण सामील असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्याचं तुमाणे यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलं आहे। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर इथं भीषण अपघात झालाय। भरधाव कारनं दुचाकीस्वाराला धडक दिली आहे। या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। भंडाऱ्याच्या तुमसर इथं कालव्यात अंघोळीसाठी गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू झालाय। पाण्याचा अंदाज न आल्यानं मोहम्मद पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला। दरम्यान त्याच्या मोठ्या भावानं मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत मोहम्मद पाण्यामध्ये बुडून गेला। येवला तालुक्यातील विसापूर शिवारात ड्रोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झालाय। या दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झालेत। अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रक एकमेकांमध्ये घुसले आणि त्यामुळेच हे चालक जे आहेत ते जखमी झालेले आहेत। त्यामुळे जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले।
येवल्यात कंटेनरनं बाईकला पाठीमागून धडक दिली. अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. दुचाकीस्वाराला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. पावसाळ्याचे दिवस असल्यानं वाहनं सावकाश चालवावी असं आवाहन पोलिसांनी केलंय. येवला पोलिसांनी सराईत दुचाकी चोराला अटक केलेली आहे. सापळा रचून पोलिसांनी येवला तालुका कारवाई केलेली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 4 दुचाकी जप्त केल्यात. आरोपींवर लासलगाव वैजापूरमध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रायगड किल्ल्यावरील पायरी मार्गावर अपघात झाला. या अपघातामध्ये 2 होमगार्ड कर्मचारी जखमी झाले. रायगड किल्ल्याच्या पायरी मार्गावरील नाणे दरवाजाजवळ डोंगरातून आलेला दगड लागल्यानं कर्मचारी जखमी झालाय. हे दोघेही तळा येथून रायगड किल्ल्यावर बंदोबस्तासाठी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान मोदी सकाळी 11 वाजता चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पुलाचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर अंजी पुलाचंही उद्घाटन केलं जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज पतधोरण जाहीर करणार आहे. यावेळी आरबीआय रेपो दरात 0.50% घट करेल असा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे गृह कर्जदारांचं या बैठकीकडे लक्ष आहे. भारतीय हवाई दलाची ताकद पुन्हा सर्वांना दिसणार आहे. कारण 7 आणि 8 जून रोजी राजस्थानमधील आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ भारतीय हवाई दल मोठ्या प्रमाणावर युद्धसराव करणार आहे. या सरावासाठी भारत सरकारनं NOTAM जारी केला आणि या कालावधीमध्ये संबंधित क्षेत्रातील हवाई रद्द मर्यादित केली जाणार आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. भारतात कोरोनाच्या एकूण 4,866 रुग्णांची नोंद झाली आहे. केरळ, दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आलेत. महाराष्ट्रात 526 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. पाऊस 4 जून पासून पुन्हा सक्रिय झालाय. सध्या काही भागात पाऊस पडतोय तर काही भागात पावसानं उघडीप दिली आहे. पावसामुळे धरणांच्या साठ्यामध्ये देखील वाढ झाली आहे. त्या काही दिवसांमध्ये राज्यातील 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील रेठरे धरण पेठ परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. ढगफुटी सदृश्य पावसामुळे पेठ गावातून वाहणारी तिळगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली. गेल्या 8 दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप दिली होती. मात्र बुधवारपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे गावातील ओढे आणि नाले देखील भरून वाहले. कोल्हापुरातील अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे कोल्हापुरात शिये निगवे रोडवर पाणीच पाणी साचले. ओढ्यावरील पाण्याचा वेग प्रचंड असल्यानं वाहतूक खोळंबली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईत पावसानं विश्रांती घेतल्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. तापमानातही चढउतार दिसू लागलाय. हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रूज केंद्रामध्ये गुरुवारी 0 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. दरम्यान राज्यात मोसमी वारे मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीपर्यंत पोहोचलेले आहेत. नाशिकच्या येवल्यामध्ये पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. पावसामुळे शेतातील कांदा भाजीपाल्याचं कांदा भिजल्यानं संपूर्ण कांदा हा खराब झालेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यानं 3 एकर कांद्यावर नांगर फिरवत संताप व्यक्त केला आहे. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीनं छोट्या छोट्या व्यावसायिकांना व्यापाराचा आधार दिल्याचं दिसून येतंय. पंढरपूरकडे निघालेल्या या पालखीसोबत किरकोळ विक्रेतेही गेल्या 7 वर्षांपासून व्यवसाय करत वारी करतात. तब्बल महिनाभराचा प्रवास हे विक्रेते पालखीसोबत करतात, व्यापार करतायत. बीडच्या चाकुरवाडीतील उत्तरेश्वर माऊली महाराज यांच्या 25व्या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी कळंब तालुक्यातील भक्तांनी 10,001 किलो साखर दान केली आहे. कळंब तहसीलदारांच्या हस्ते विधिवत पूजा करून साखरेनं भरलेल्या गाड्या चाकुरवाडी देवस्थानकडे रवाना झाल्या. गोंदियाच्या सडक अर्जुनी वनपरिक्षेत्राअंतर्गत चितळाची शिकार करणं महागात पडलंय. जांभळे इथं वनविभागानं 4घांवर कारवाई केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चितळाचं मटण शिजत असलेल्या ठिकाणी छापेमारी करत 4घांना बेड्या ठोकल्या.
सांगलीच्या जतमध्ये एका शिक्षण संस्थेमध्ये बेकायदेशीररित्या शिक्षक भरती सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदावरून संचालक गटामध्ये वाद न्यायप्रविष्ट आहे, तरी देखील जाहिरात देऊन शिक्षक भरती करण्यात येत असल्याचा आरोप करत तातडीने शिक्षक भरती रद्द करण्याची मागणी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक संतोष पट्टणशेट्टी यांनी केली आहे।